आणि बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये रस्त्यांची दैना झाली आहे। खोदकामांमुळे मुंबईतील रस्त्यांची वाट लागल्याचं बघायला मिळत आहे। मुंबईतील 35% रस्त्यांचं एकाच वेळी काँक्रिटीकरण सुरू आहे आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहन चालक आणि पाचरांचे प्रचंड हाल सुद्धा होत आहेत। रस्ते खोदकामाचा त्रास सहन करावा लागत असल्याने मुंबईकरांचा संताप बघायला मिळतोय। अधिवेशनातही आमदार अमित साटम आणि आदित्य ठाकरे यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला होता। मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्ते काँक्रिटीकरणाचं काम हे गेल्या 2 वर्षांपासून हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र या खोदकामाने मुंबईकरांची डोकेदुखी आणि तसेच वाट लागलेली पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर अशा प्रकारची अनेक खोदकामे हे मुंबई शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर सुरू आहेत। रस्ते काँक्रिटीकरणाचं काम मुंबई महापालिकेने हाती घेतलं, मात्र टप्प्याटप्प्याने हे काम होणं अपेक्षित होतं। तसं न होता एकाच वेळी 35% खोदकाम हे मुंबई शहरामध्ये रस्त्याचं सुरू आहे। रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू असताना अनेक वेळा एकाच ठिकाणी 3 ते 4 वेळा ते रस्ते खणलेले पाहायला मिळतात आणि यामुळे प्रचंड प्रमाणात नागरिक असतील, पादचारी असतील, वाहन चालक असेल यांची मात्र डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणी हे रस्ते असेच खोदून ठेवलेले पाहायला मिळतात, त्यामुळे प्रचंड प्रमाणात काही ठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र देखील पाहायला मिळतं आणि यातून मुंबईकरांची कधी सुटका होणार असा प्रश्न मुंबईकर जनतेला पडलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किती वर्षामध्ये ह्या मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यात पावसाळा देखील जवळ आलेला आहे, त्यामुळे हे खोदकाम असंच चालू राहणार आणि मुंबई शहरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होणार असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामॅन समीरसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। तर मुंबईतील आणखी एक पूल हा वर्षभरासाठी बंद राहणार असल्याचं समजतंय। 125 वर्ष जुना प्रभादेवी उड्डाणपूल आता पाडण्यात येतोय। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला जाईल। प्रभादेवी उड्डाणपूल पाडून त्या जागी नवा द्विस्तरीय उड्डाणपूल बांधण्यात येतोय आणि पुलाच्या उभारणीसाठी अंदाजे 168 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। मुंबई शहरातील प्रभादेवी रेल्वे स्थानकातील प्रभादेवी उड्डाणपूल जो एल्फिस्टन या नावाने ओळखला जातो, तो पूल आता वाहन चालकांसाठी एप्रिल महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे। सध्या मी याच पुलावर उभी आहे आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर या उड्डाण पुलावरून प्रचंड वाहन चालकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मात्र शिवडी वरळी उन्नत मार्गाअंतर्गत 125 वर्ष जुना असलेला प्रभादेवी उड्डाणपूल पाडून त्या जागी आता नवा द्विस्तरीय उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे। एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। पुढील 1 वर्षासाठी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार असल्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। पुलाचं पाडकाम सुरू होईल आणि त्यानंतर 10 एप्रिल पूर्वी मुंबई वाहतूक पोलीस देखील अंतिम परवानगी देणार आहेत। दरम्यान हा मार्ग वर्षभरासाठी जो बंद होणार आहे त्यासाठी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। मात्र हा उड्डाणपूल पाडून या जागेवर द्विस्तरीय उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे, त्यामुळे वाहन चालकांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील आहे। कॅमेरामॅन समीरसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।